शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज यांचे पहाटे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले। पर्वत येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे। त्यांच्यासोबत काम करणाऱ्या काही व्यक्तींनी त्यांच्याबद्दल त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे। सर, त्यांच्याबद्दलच्या आठवणी जरा सांगा। त्यांच्यावरच्या आठवणी म्हणजे मी पर्वती गावातच राहतो आणि आमची पर्वती प्रभात जी शाखा आहे त्याचा मी कार्यवाह आहे आणि आमच्या शाखेच्या पटावर ते होते। त्यामुळे अनेक वेळेला शाखेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्याकडे आमचं जाणं व्हायचं। अगदी आत्तापर्यंत ते शाखेतही येत होते आणि त्यामुळे त्यांचा अगदी जवळचा आमचा परिचय होता। अनेक शाखेच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहत होते आणि कधीही घरी गेल्यानंतरसुद्धा त्यांचा जो मिश्किल स्वभाव होता, म्हणजे मला ते काय म्हणा, म्हणजे या बँकर, मी बँकेत आहे, या बँकर, आणि मी कार्यवाह असल्यामुळे कार्यवाह काय आज्ञा काढली तुम्ही, म्हणजे काय कार्यवाह म्हणजे काय, तुमची आज्ञा पाळलीच पाहिजे। म्हणजे एवढा मोठा मनुष्य आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यालासुद्धा किंवा शाखेच्या माणसाला एवढा मान द्यायचा, हे खरोखर म्हणजे आम्हाला अगदी भूषणास्पद आहे। माझ्या पटावर असल्यामुळे तर मला तर याचा खूपच अभिमान आहे की आमच्या पटावर असल्यामुळे मी बरेच वेळा त्यांच्याशी माझी गाठभेट व्हायची आणि शाखेत जेव्हा यायचे तेव्हा कुठलाही विषय शेवटी ते शिवाजीशी जोडायचे आणि शिवाजीची नीती, शिवाजीची परंपरा, शिवाजीचा आदर्श याच्याशिवाय ते दुसरं बोलायचे नाहीत। म्हणजे केव्हा तरी शाखेत आल्यानंतर, शाखा सुटल्यानंतर ज्या औपचारिक गप्पा व्हायच्या त्यावेळेला ते फक्त शिवाजी एके शिवाजी, शिवाजी जुने शिवाजी, म्हणजे शिवाजीची रणनीती कशी होती, शिवाजीचं वागणं कसं होतं, आजचा आदर्श, ह्याच्याशिवाय त्यांच्या म्हणजे नसानसात त्यांच्या सगळ्या धमन्यातून शिवाजीचं रक्त, शिवाजीचं अस्मिता, शिवाजीचा आदर्श सगळं शिवाजीमय होते ते। एवढंच मला म्हणजे आम्हाला तर खरं इतका सद्गदित व्हायला होतं की आमचा एक मोठा आधार या आमच्या भागातला गेलेला आहे। त्याच्यामुळे खूपच अनेक गोष्टी आहेत, अनेक कल्पना आहेत, सगळं दाटून आलं आहे, पण नेमकं काय बोलावं कळत नाही। पण एक मोठा माणूस आणि ज्यांनी आयुष्यभर शिवाजीचा ध्यास घेतला आणि सर्वसामान्य माणसांपर्यंत शिवाजीची कर्तृत्वता या देशाच्या किती आवश्यक होते आणि या देशाची अस्मिता उभी करण्यात शिवाजीसारखं योगदान किती होतं हे त्यांनी वारंवार, त्यांचा ध्यास तोच होता की आपण पारतंत्र्यात असताना ह्या देशात आपणही काहीतरी आहोत याचं स्फुल्लिंग एका सामान्य माणसाच्या अंगात निर्माण होतं एखाद्या जिल्ह्यात, आणि तो देशाला कसा आदर्श निर्माण करू शकतो हे त्याच्यासाठी शिवाजी हा घरोघर पोचला पाहिजे म्हणून त्याने अनेक माध्यमातून मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी केल्यात। माझ्या आधी तुम्ही बऱ्याच लोकांच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत, सगळ्यांच्या मनातून हाच विषय येत असेल। याबद्दल तुमची एखादी आठवण सांगा। माझी आठवण म्हणजे मी खूप वेळा त्यांच्याकडे गेल्यानंतरसुद्धा ते बरेच वेळेला काय करायचं की त्यांनी मला एकदा कुठली गोष्ट असेल तर मिश्किलपणे ती सांगायची, हे त्यांची फार मोठी महत्त्वाची गोष्ट होती। एकदा मी त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो तेव्हा सावरकरांचा विषय निघाला, तेव्हा ते म्हणाले की सावरकरांना तुम्हाला माहिती आहे का, म्हणे अशी गमतीची गोष्ट सांगायची, सावरकर तुम्हाला माहिती आहे का, सावरकर जेव्हा अंदमानमधून निघाले तेव्हा पहिले हुबळीला आले आणि हुबळीला आल्यानंतर बाकीच्या अनेक ठिकाणी त्यांची सत्कार झाले, तेव्हा त्यांनी भाषणे केली आणि त्या भाषेत त्यांनी बोलावं असं तिथल्या लोकांचा आग्रह होता। तेव्हा सावरकरांना हुबळीतल्या लोकांनी सांगितलं की बाबा तुम्ही कानडीमध्ये 2 शब्द बोला सावरकरांना। तर सावरकर 2 मिनटं थांबले, असं त्यांनी आठवण सांगितली मला बाबासाहेबांनी आम्हाला। सावरकर 2 मिनटं थांबले आणि म्हणाले, क्षमस्व मला काही कानडी येत नाही। त्याच्यामागचं कारण एक आहे की मी अंदमानला इतके वर्षे होतो, माझ्याबरोबर अनेक प्रांतातले कैदी होते, पण कर्नाटकमधल्या कोणीच नसल्यामुळे मला कानडी आली नाही। म्हणजे त्याच्यातून त्यांनी दोन्ही गर्भित अर्थ केले की जे स्वातंत्र्य चळवळीत ज्यांनी भाग घेतला असे देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक तिथे अंदमानमध्ये होते, पण कर्नाटक राज्यातला कोणीही नव्हता, असं त्यांनी मला एक आठवण सांगितली। तुमच्या भावना काय बाबासाहेब हे माझे गेले 60 वर्ष माझ्या परिचयाचे। मी विद्यार्थी असताना ते माझ्या शाखेत होते, तेव्हापासून आमचा परिचय आला। त्याच्यानंतर माझ्या व्यवसायामध्ये मी प्रोजेक्टर करत असे तर प्रत्येक पहिला प्रोजेक्टर ते घेत असत आणि माझ्या व्यवसायाची अडचण आल्यानंतर त्यांनी स्वतःचं घर गहाण ठेवून मला कर्ज दिलेलं होतं। कर्ज दिलं म्हणजे पैसे वापरायला दिले होते, त्यामुळे आमच्या इतकं प्रेशर होतं की आम्ही ते वेळच्या वेळी त्यांना परत केलं तर त्याने इतका आनंद झाला आणि तेव्हापासून माझा इतका त्यांचा दृढ परिचय आहे की अनेक किल्ल्यांवर त्यांच्याबरोबर आणि अप्पन दांडेकरांचा पण त्यामुळे परिचय झाला आणि अप्पन दांडेकरांच्या बरोबर आम्ही प्रत्येक किल्ल्यावर गेलो।
त्याच्यानंतर ते मी सारस पतसंस्था काढली त्यावेळेला त्या पतसंस्थेचे पहिले सभासद झाले आणि आत्ता सभासद होते. आत्ता आम्ही 15 ऑगस्टलाच त्यांचा मोठा सत्कार केला की सारस पतसंस्था 50व्या वर्षात पदार्पण झाली आणि बाबासाहेब 100व्या वर्षात त्यांचा मोठा सत्कार आम्ही केलेला. त्यामुळे या सारसमध्ये सुद्धा त्यांचं योगदान, त्यांचं सामाजिक योगदान खूप होतं. नगर हवेली याच्यामध्ये सुद्धा त्यांनी भाग घेतलेला होता. या उद्योजकाला त्यांनी सांगितलं की जो 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 प्रॉडक्ट तू करशील तो पहिला प्रॉडक्ट मी विकत घेईन. आणि त्याने आमच्या प्रोजेक्टवर अनेक व्याख्यानं दिली. स्लाईड प्रोजेक्टर आणि याच्यावर रेकॉर्डिंग करून अनेक व्याख्यानं ही माझ्या माझं नाव देशपांडे. मी वयाच्या 14व्या वर्षी बाबासाहेबांना प्रथम ऐकलं. ते 1965-66 साली सातारा येथे त्यांनी पहिल्यांदा व्याख्यानं दिली. ती सलग 8 दिवस दिली आणि शिवाजी महाराजांच्या बद्दल आमच्या मनात जी खूप माहिती आम्हाला मिळाली. त्याच्यानं त्यावेळेला एवढं रेकॉर्डिंग होतं तर त्याच्यानंतर हे त्यांचं जे व्याख्यान आहेत ही नंतर उपलब्ध झाली, तीही अनेक वेळा वाचली. मला विशेष आठवण त्यावेळेला अंगावरती रोमांच यायचे. हे महत्त्वाचं विशेष म्हणजे सांगावंसं वाटतं की कुसुमाग्रजांची वेडात मराठे वीर दौडले सात, ते इतक्या समरस होऊन ते म्हणायचे की अंगावरती रोमांच उठत आणि वय आमचं 14-15 वर्षाचं होतं. त्यामुळे आमच्या मनामध्ये ही कायमची आठवण त्यांच्याबद्दल राहते. बाबासाहेबांना आदर श्रद्धांजली. एकंदरीत बाबासाहेबांच्या निधनाने मोठा ऐतिहासिक वारसा असलेला माणूस आपल्यातून गेल्याच्या भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.